हॅलो, आपण चाललोय शेतात. तर आपण चलत चलत चाललोय. हे बघा, यो रोड आहे. अर्ध्यात आपण पोहोचलो. तर किती किलोमीटर शेत लांब आहे आपलं? 2. हां, ऊन आहे ना, डोक्याला बांधलंय. हा, हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी शेतात चालले आज. कालच इलेक्शन ड्युटी झाली, 20 तारीख होती काल. आणि आज मी तुरीची शेंगा तोडणार आहे. काही वालाच्या शेंगा, थोडीशी भाजी खुडायला सांगितली. तर शेतात जाऊ आपण, भेटू आता. ऊन आहे दुपारचं. अच्छा. तुरीच्या शेंगा आहेत ह्या. बांधावर झाडं लावले ते. आणि ही बघा ज्वारी, आणि ज्वारीमध्ये सोयाबीन लावले. हे बहुतेक सोयाबीनच आहे. हे आहे शेत. आमचे सासरे फवारणी करतायत सोयाबीनला. शेतामध्ये डुकरांचा त्रास आहे, त्याच्यामुळे ही जाळी लावली, कुंपण केलंय असं. आणि हेच ते हरभरे. मी त्या दिवशी भाजी खुडली इथंच. आता घाटे आलेत त्याला, खाण्यासारखे झाले ते आता. आणि ह्याच्यात बाजरीची एक लाईन लावली. आणि हे बघा छोटंसं घर आहे. हे शेतातलं सामान इथं असतंय, मध्ये नाही जाता येत. आणि इथं ठिबक काढून टाकलंय. गेल्या वर्षी ठिबक केलं तर शेतात कापसाला. तिकडं तूर आहे आणि इथं कापूस आहे. अर्जुना, हाय कर, नमस्कार कर. याला यूट्यूबची बरीच माहिती आहे आणि मी सांगत असतो मला असं कर तसं कर. आणि हा मळा बनवलाय. संध्याकाळी दारे धरायला येते शेतात पाणी सोडायला, तर याच्यावरच झोपतेत. खाली झोपायचं काम नाही. डुकरं असतात शेतात, भीती वाटते, त्याच्यामुळे इथं झोपतेत. चला आपण आता मिरच्या तोडायला जाऊत. ती माझी बाई तिकडून डोक्यावरून पाणी घेऊन आली. हाताला चिमटा बसन. तुझं काम नाही बाळा ते. तुला शेतकरी व्हायचंय का शिकायचंय सांग? शिकायचंय. काय शिकायचंय तुला? काय व्हायचं शिकून? इंजिनियर. बापरे, इंजिनियर व्हायचंय? हा. आणि छोट्याला काय व्हायचंय? त्याच्या मनाने सांगेल. त्याच्या मनाने सांगेल. आणि तुझ्या आजोबाने एवढी मोठी शेती घेऊन ठेवली, ते कोण सांभाळीन मग? तुझे पप्पा टीचर आहेत. मग इंजिनियर झाल्यावर शेती बघशील की इंजिनियरचं जॉब करशील? नाही, मी शेतकरी बनणार आहे. आताच तर म्हणला इंजिनियर होणार आहे. नक्की सांग. नक्की सांगतो. मी आले विहिरीकडं शेतातल्या. हे बघा, ही विहीर आहे, बांधलेली नाही.
अशीच एकदम वरती खडक आहे आणि ह्याच विहिरीमध्ये मोटर टाकून शेताला पाणी देते. मी गेल्या वेळेस आलते तेव्हा 10-12 कासव होती ह्याच्यात. आता नाही येत, काढून नेले होते कुणीतरी. एकदम शेताच्या बांधावर आहे कडेला. आणि इकडे सीताफळीचे झाडं भरपूर आहेत, 100-150 झाड आहेत. पण ठेवत नाहीत कोणी सीताफळं. जे जनावराकडं येतात ना पोरं ते घेऊन जातात. आणि इथं जंगल झालंय हे सुबाबळीचं. चला आपण आता वालाची शेंगा तोडूत. आमच्या सासऱ्यांनी यूट्यूबवर बघून बघून वालाचे झाडं लावलेत आहे. हे बघा, पडीक जमीन होती इथं बरेचसे वालाचे झाडं लावलेत आहे मोबाईलवरची बघून. गेल्या वर्षी त्यांना मोबाईल घेऊन दिला अँड्रॉइड, त्याचा चांगला वापर केला त्यांनी. डुकरासाठी समोर आलं की शेंगा तोडते. मंगळवारी बाजार असतोय गावातला, दारातच बाजार भरतोय. तिथं नेऊन विकतात ह्या शेंगा. एक पोतं भरून शेंगा निघतात दर सोमवारी. मला बऱ्यापैकी भाव भेटते. आता भरपूर फुलं आहेत अजून. आम्ही तिकडं वाड्याला जाणार नाही, काही नाही, एकदम कवळ्या येतात, मस्त शेंगा येतात. खाली खूप नाद आहे शेतात नवीन नवीन काय काय प्रयोग करायचा. भरपूर फुलं आलेत. भरपूर बहार यायचं बाकी. जानेवारीमध्ये जास्त शेंगाला भाव असतो. ह्या संक्रांतीच्या महिन्यामध्ये सगळेजण हे शेंगा खातात वालाच्या. जास्त भाव असतो ह्या शेंगाला. तुरीची शेंगा तोडायच्यात आता आपल्याला. हे बघा किती भुसं आले, ते दाट आले तुरीच्या शेंगा. शिजवून खायला चांगले लागतात. मी भरपूर तोडणार आहे तुरीची शेंगा. शिजवायच्या आणि मीठ टाकायचं त्याच्यात, चांगले लागतात खायला. आमच्या तिकडे महाग भेटतात. हा गहू लावलाय, हाताने लावलाय, हा पेरला नाही. आणि इकडं पाण्याची सोय केली गव्हासाठी. ऊन भरपूर पडले दुपारचं. आणि इकडे छोटंसं तळ आहे आमच्या शेतामध्येच. बघा थोडंसं पाणी राहिले. आमच्या शेतातच झालेलं आहे, थोडंसंच आहे. पाणी आटत आले, 1 महिन्याभरात पाणी आटतंय हे आता सगळं. चला जाऊ आपण आता. मी इकडं लांब आले, पोरांना मळ्यावर बसवलंय.
10 मिनिटात येतो बोलले होते मी. डुकरासाठी जाळं लावलं होतं त्याच्यात आम्हीच पडलो होतो अडकून दोघीजणी. आणि इथं रात्री डुकरं आलते बहुतेक. तुरीचे झाडं मोडले ते. आणि इथं रानात पण हे काय पावलं उमटतात दिसतात पावलं. इकडे बरेच नुकसान केलं त्यांनी डुकरांनी. तुरीचे शेंगा ते मोडल्यात खाल्ल्यात. एवढं जाळं लावून पण ते ऐकत नाहीत. इथं भरपूर नाश केला त्यांनी. चला मळ्यावर जाऊत. याच्यातल्या खराब शेंगा निवडल्यात. आरुनी पहिल्यांदाच शेंगा तोडल्यात तर तिला काही शेंगा तोडता येत नव्हत्या. तिने वरबडून घेतल्यात. तर मी याच्यातले खराब काढलेत सगळे. पानं बिनं काढून टाकले ते. आणि 8 दिवस पुरतील एवढ्या भरपूर शेंगा तोडल्यात आम्ही. आणि हे इकडं वालाच्या शेंगा. याच्या पण 4-5 भाज्या होतील. पोरं गेलेत आजी बरोबर फिरायला. आता दुपारचे 3:30 वाजले. पोरं कंटाळलेत आता घरी जायचं म्हणायला लागले. आजचा माझा पहिलाच व्लॉग होता. तर आता ही माझी शेवटची आजची भेट आहे ही तिकडची शेतातली. तर याच्यावर आम्ही आता फक्त मेच्या सुट्ट्यात येणार आहेत गावाकडं. मेच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात तेव्हा काही नसतंय शेतामध्ये. तर मी 1 महिनाभर पुरतील एवढ्या मिरच्या तोडल्यात आता. मला मिरच्या भरपूर आवडतात. आमच्या घरामध्ये मिरच्या सगळ्यांनाच आवडतात. आणि आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला सांगा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ आणि शेतावर दिलेली भेट तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि शेतात कसं वाटतंय ते नक्की सांगा. भेटू आपण नंतर पुढच्या व्लॉगमध्ये. काय केलंय हे? चिखलात खेळलोय मी. मजा वाटली लय खेळायला. ते कोण धुईन आता अंग एवढं? दीदी का धुईन? तुला पूर्ण धुवून काढावं लागेल. किती पाणी लागेल आता? पाणी आहे का घरी? काय लय मजा वाटली खेळायला. काय हं इतकं कोण अंग घाण करतं?